नमस्कार मैत्रिणींनो, आज मी खास शुगर पेशंटसाठी हा आपला खाऊ घेऊन आलेली आहे, जो की उपवासासाठी देखील उपयुक्त आहे आणि मुलांना आपण डब्यामध्ये साखरेचा पदार्थ नको असल्यास हा खाऊ म्हणून देखील देऊ शकतो। भारतीय पाककलेमध्ये गोड पदार्थांना तसेही विशेष स्थान आहे। ड्रायफ्रूट वडी हा तर एक पौष्टिक घटक आहे, स्वादिष्ट तसेच सर्व वयोगटाला उपयुक्त असा आहे। यामध्ये आपण खजूर घेतो, त्यामुळे त्याच्यामधील आपल्याला पोषण घटक मिळतात। तसेच इतरही ड्रायफ्रूट्स असल्यामुळे त्याच्यामध्ये असलेले पोषण द्रव्य, लोह, कॅल्शियम, प्रथिनं, नैसर्गिक साखर हे सर्व उपयुक्त असल्यामुळे आपल्या शरीराला येणारा थकवा, मानसिक ताण, अशक्तपणा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या पदार्थाचा आपल्याला उपयोग होतो। आपल्याला नुसतं चवीकडे बघून जमणार नाही ना, आपल्या शरीराला काय उपयुक्त आहे ह्या सुद्धा पदार्थांची आपल्याला विशिष्ट काळजी घेणे आवश्यक आहे। सर्वप्रथम आपण खजूर स्वच्छ सोलून घेतलेले आहेत। खजूर सोलून झाल्यानंतर त्यातल्या बिया सर्व व्यवस्थित बाजूला काढून घ्यायच्या आणि त्या आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। मिक्सरला फिरवताना आपल्याला अडचणी येतात, कारण ते चिकट असतं। ते थोडंसं कमी खजूर टाकूनच आपल्याला बारीक करावे लागणार आहे। त्याच्यात 2-3 घाण्यामध्ये खजूर बारीक होतात आपले। खजूर बारीक झाल्यानंतर बारीक खजूर आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत। खजूर बारीक करताना आपल्याला मिक्सरला सतत हलवत मिक्सर बंद करून ते चमच्याने खाली काढून घ्यावं लागेल, कारण खजूर चिकट असतात। खजूर बारीक झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपल्या घरात असेल ते सुकामेवा तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता, पण मी माझ्याकडे बदाम, काजू जेवढे अवेलेबल होते तेवढे टाकले आहेत त्याच्यामध्ये। हे सर्व स्वच्छ पुसून घ्यायचे। काजू बदामाला सुद्धा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। इथं दिसतंय बघा मैत्रिणींनो, खजूर कसं चिकटलं होतं, त्यामुळे काजू बदामसुद्धा छान आपल्या वृद्ध लोकांना खाता येईल यासाठी मिक्सरमध्ये काढून घ्यायचे। तुकडे केल्यानंतर तर आपल्याला खाता येतं, पण ज्याला दाताचा प्रॉब्लेम आहे त्याला मात्र हे मिक्सरमध्येच काढावे लागणार आहे। हे सगळं एकजीव करून घ्यायचं। आता हे जे आपण काढून घेतलेली पेंड खजूर आहे कढईमध्ये, तिला आपण गॅसवर ठेवायचं। 1 चमचाभर तूप टाकायचं फक्त त्याच्यामध्ये, जास्त काहीही टाकायचं नाही तूप, आणि छान बारीक आचेवरती त्याला परतून घ्यायचं। खजूर खूप वेळ परतावी लागते, बऱ्यापैकी चांगली परतावी लागते, नाहीतर ते कच्चं राहून जाईल आणि ते छान चव येणार नाही त्याला। खजूर परतत राहिल्यावर, खजूर परतत असताना ती जळू नये याची पण काळजी घ्या, कारण लवकर त्याला काळवंडलेपणा येतो। मग आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आता टाकू शकतो। ड्रायफ्रूट टाकणं झाल्यानंतर आपल्या खजुराचं सारण हे अशा प्रकारे दिसते। सगळं वड्यांचं सारण, खजूर टाकलेले, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेले आहेत। हे छान प्रकारे खाली तूप लावून पसरवून घेतलं आणि पसरून घेतल्या एका वाटीच्या साह्याने पसरावा। गरम असतं ते, हाताला चटके बसतील। पसरवताना सुद्धा काळजी घ्या आपली, कारण ते खूप गरम असतं आणि त्या चटकन चटका बसतो। पण थोडंसं थंड झाल्यानंतर मैत्रिणींनो त्याच्या अशा छान वड्या पाडा, की जेणेकरून ते आपल्याला काढायला सोपं जाईल आणि प्रत्येकाला द्यायला सोपं जाईल। ह्या वड्या थोड्या गार झाल्यावर काढल्याशिवाय ते निघणार नाहीत। तर मला प्रत्येकीने कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला या वड्या कशा वाटल्या, आणि तुम्ही नक्की करून तर बघणार आहात ना। प्रत्येकाच्या घरामध्ये वृद्ध लोक आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये छोटे छोटे माणसं आहेत,
लेकरं आहेत, त्यामुळे तुम्ही ह्या वड्या नक्कीच करून बघणार हा मला विश्वास आहे. आणि प्रत्येकाने मला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट तर नक्कीच आली पाहिजे. बघा, तुम्ही ह्या वड्या करून बघा आणि नंतर मला सांगायचं आहे की कशा झाल्या होत्या आणि कशा लागल्या तुम्हाला आणि तुमच्या मुलांना, घरातल्या माणसांना ह्या वड्या आवडल्या का, तुम्हाला स्वतःला कशा वाटल्या. करायला तर सोप्याच आहे, पण माणूस सहसा विचार करत नाही की ह्या ड्रायफ्रूट्सपासनं असं पण काहीतरी होईल की जे मुलांना आवडेल. माझ्या मुलांनी तर चॉकलेट करूनच संपवल्यात या. तर मैत्रिणींनो, मला ह्या वड्या कशा झाल्या ह्या नक्की सांगा हां. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला. नमस्कार.